ऐका आता लगेच
रूप पाहता नूतनी रूप पाहता
मग कासयाने पुन्हा संसार, बीजाचे अंकुर दग्ध होती, जिने दिले त्याचे द्यावा पिंडदान, जिने दिले त्याचे द्यावा पिंडदान, उत्तीर्ण चरण धरुणी भावी, मग कासयाने पुन्हा संसार, बीजाचे अंकुर दग्ध होती. तुका म्हणे निज भोगईल निजता, तुका म्हणे निज भोगईल निजता, नाही होईल सत्ता दुजियाची, मग कासयाने पुन्हा संसार, बीजाचे अंकुर दग्ध होते. विठ्ठल विठ्ठल
सर्वस्वाचे साठी प्रारब्ध तुटे क्रियमान मग कासयाने पुन्हा संसार बीजाचे अंकुर दग्ध होती. प्रस्तुत सेवेकरिता घेतलेला अभंग. महान भगवत भक्त विश्ववंद्य महाराष्ट्र भूषण वैराग्य रागरसिक अखिल विश्वाचा परमात्मा हृदयामध्ये व्यक्त असणारे तसेच विश्वमांगल्याचं स्वप्न उरासी बाळगणारे तसेच निश्चयाचा महामेरू बहुजनाचे आधारू अखंड स्थितीचा निर्धारू श्रीमंत योगी नीतिवंत बुद्धिवंत गुणवंत यशवंत कीर्तिवंत सामर्थ्यवंत वर्धवंत जानता राजा श्री छत्रपती शिवाजी राजे यांचे धर्मगुरु श्री संत श्रीमंत जगद्गुरु श्री तुकोबाराय यांचा 4 चरणाचा अभंग सेवेकरिता घेतलेला आहे. आणि महाराज या अभंगातून मानवी जीवनातील अलौकिक साध्य अर्थात देव कोणत्या साधनेच्या द्वारे प्राप्त होतो त्या साधनाचं यथार्थ नियत वास्तव स्वरूप प्रकट करतात. विठ्ठल अभंगावर काही काळ विस्तृत चिंतन मांडण्याआधी ज्या अखिल कोटी ब्रह्मांड नायक प्रभू परमात्म्याच्या सत्तेने हे संपूर्ण ब्रह्मांड चालतं. वृक्षाच्या पान हले ज्याची सत्ता किंवा चाले हे शरीर कोणाच्या सत्ते कोण बोलवी तो हरिवीन. अशा अखिल कोटी ब्रह्मांड नायक प्रभू परमात्म्याला मी एकटा नाही तर आपण सर्वजण मिळून एकदा वंदन करू. महायोग पीठे तटे भीमरथ्या वरम पुंडरीकाय दातु मुनींद्रे समागत्य तिष्ठन्तमानंद कंदम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंग. दुसरे चरण संतांच्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू. बाबाजी सद्गुरु दास तुका उभवनी कर दोनी मस्तक ठेवीत सो केरोबा चरणी साडी लक्ष्मणाचे विनवनी कृपा असू दे. सद्गुरुनाथा लोकाभिरामं रणरंगधीरं राजीव नेत्रं रघुवंशनाथं कारुण्य रूपं करुणाकरंतं श्रीरामचंद्रं शरणं प्रपद्ये. जेने धर्म जितविलाची बळी तो संभाजी जान नभाळी तया छत्रपतीच्या चरण कमळी साष्टांग नमन करीत असो मज हृदयी सद्गुरु. जेने तारिलो हा संसार पुरु म्हणून विशेष अत्याधुरु विवेकावरी सरस्वती माते द्यावी मज स्फूर्ती येतो का कुळती तुझ लागी. गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. संपाद्य ज्ञानंच विधाय भक्तिं विलोकितो येन समाधिराजः वैराग्यवन्तं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसा गुरुन्तं. सेवे लागी सेवक नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रय जननी देवाचे
साधावा तो देव सर्वस्वाची साठी प्रारब्ध तुटे क्रियमान मग कासयाने पुन्हा संसार बीजाचे अंकुर दग्ध होते. अभंगावर काही काळ विस्तृत चिंतन मांडण्याआधी आपण सर्वजण येथे किम कारणम कशाच्या निमित्ताने उपस्थित आहोत सर्वांना माहीतच आहे. परंतु वारकरी संप्रदायाच्या नियमाने व माझं वाक्याचं आद्य कर्तव्य त्या न्यायाने अल्पसहा पर्याय द्यायचा तो असा की अखिल कोटी ब्रह्मांड नायक प्रभू परमात्म्याच्या सत्तेने तसेच ज्ञानोबराय तुकोबराय आदी करून सर्व संत महंतांच्या कृपा आशीर्वादाने तसेच हरिभक्तपरायण त्र्यंबकेश्वरानंद सरस्वती महाराज यांच्या आशीर्वादाने शुभ प्रेरणेने व हरिभक्तपरायण गुरुतुल्य असणारे दगूबाबा यांच्या आणि हरिभक्तपरायण राजेंद्र महाराज आवारे यांच्या स्वज्वळ मार्गदर्शनाने आणि समस्त ग्रामस्थ भजनी मंडळ पन्हाळे या सर्वांच्या मार्गदर्शनाने चालत असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह श्री दत्त भगवान नंदी पिंड नवीन मूर्ती प्राण प्रतिष्ठा सोहळा व श्री गुरुचरित्र पारायण सोहळा चालत असलेला हा सप्ताह आणि या सप्ताहातली आजच्या पहिल्या दिवसाची सेवा माझ्यासारख्या अज्ञानी बालकाच्या वाटेला आली. माझी कळकळीची विनंती की चालू कीर्तनामध्ये कोणीही बडबड करण्याचा प्रयत्न करायचा नाही. चालू कीर्तनामध्ये कोणी उठून जाण्याचा प्रयत्न करायचा नाही. आणि तिसरी गोष्ट म्हणजे चालू कीर्तनामध्ये कोणी झोपण्याचा प्रयत्न करायचा नाही. या 2-3 गोष्टींचे पालन करा. बाकीची सर्वस्व जबाबदारी माझी. आपल्या या श्री क्षेत्र पन्हाळे दत्त भगवंताच्या प्रशस्त आणि प्रसिद्ध प्रांगणामध्ये चालत असलेला हा भव्य दिव्य स्वरूपाचा अखंड हरिनाम सप्ताह व श्री ग्रंथराज श्री गुरुचरित्र पारायण सोहळा आणि या सोहळ्यातील पहिल्याच दिवसाची कीर्तन सेवा माझ्यासारख्या अज्ञानी बालकाच्या वाटेला आली. ज्यांनी मला कॉल करून इथं बोलवलं आणि तुम्हा सर्व वैष्णवांचा दर्शनाचा योग मला प्राप्त झाला असे आमचे गुरुतुल्य असणारे हरिभक्तपरायण दगूबाबा त्यांनाही मी धन्यवाद देतो. कारण त्यांच्याचमुळे आज तुमच्या सर्वांचा दर्शनाचा योग मला प्राप्त झाला. प्रस्तुत सेवेसाठी घेतलेला अभंग हा जगद्गुरु श्री तुकाराम महाराज यांचा आहे आणि महाराज या अभंगातून मानवी जीवनातील अलौकिक साध्य अर्थात देव कोणत्या साधनेच्या द्वारे प्राप्त होतो त्या साधनाचं यथार्थ नियत वास्तव स्वरूप प्रकट करतात. विठ्ठल दोष विकार नष्ट व्हावेत. अनादी कालापासून भगवान परमात्म्याची आपल्याला जी भूक लागलेली आहे ती भूक तृप्त व्हावी. देवामध्ये आणि आपल्यामध्ये अनुभूतीच्या दृष्टीनं जे करोडो किलोमीटरचं अंतर आहे ते अंतर हळूहळू कमी व्हावं. शता एका तरी जन्माच्या शेवटी कृपाळुवा पोटी येईल तया. त्या भगवान पंढरीरायाला आपली दया यावी आणि स्वप्नात का होईना येऊन त्या भगवंताने आपल्याला दर्शन द्यावं या स्वच्छ अपेक्षेनेच आपण सर्वजण या धर्म मंडपामध्ये उपस्थित आहोत. मी सर्वांच्या चरणी अंतःकरणपूर्वक वंदन करतो आणि कीर्तनाला सुरुवात करतो. विठ्ठल अभंग जगद्गुरु श्री तुकाराम महाराज यांचा आहे आणि महाराज या अभंगातून मानवी जीवनातील अलौकिक साध्य ते साध्य प्राप्त करण्यासाठी काय करावं लागतं याचं सुंदर असं चिंतन या अभंगातून तुकोबराय करतात. ऐका, या जगामध्ये साधनेत प्रवृत्त कोण होतो, साधना कोण करतो याचं सोपं उत्तर आहे ज्याने आपल्या जीवनातलं साध्य निश्चित केलेलं असतं तीच व्यक्ती साधनेत प्रवृत्त बाबा होते. साधना करण्याकरिता अगोदर साध्य काय झालं पाहिजे, ठरलं पाहिजे. उद्दिष्ट निश्चित झालं पाहिजे. उद्दिष्ट ठरवल्याशिवाय साध्य निश्चित झाल्याशिवाय मनुष्य साधनेत प्रवृत्त होत नाही. अगोदर काय झालं पाहिजे, ठरलं पाहिजे. मला सांगा, एसटीत बसल्यानंतर कोणत्या गावाला जायचं हे आपण ठरवतो. झोपले का? अहो, एसटीत बसल्यानंतर कोणत्या गावाला जायचं हे ठरवतो का हे ठरवूनच एसटीत बसतो? ठरवून एसटीत बसतो. सिद्ध काय झालं, साध्य अगोदर ठरवलं जातं आणि मग साधनेचा विचार निर्माण होतो. कारण साधना करण्याकरिता अगोदर साध्य ठरलं पाहिजे. या जगात एक वर्ग असा आहे की त्याचं काहीच ठरलेलं नसतं.
दुसरा वर्ग आहे त्याचं बरोबर ठरलेलं असतं, तिसरा वर्ग आहे त्याचं चुकीचं ठरलेलं असतं, चौथा वर्ग आहे त्याचं ठरलेलं घडलेलं असतं आणि पाचवा वर्ग आहे जगानं ठरवलेलं घडवायचं हे त्यांचं ठरलेलं असतं. विठ्ठल पहिला वर्ग असा आहे की त्याचं काहीच ठरलेलं नसतं. ज्यांचं काहीच ठरलेलं नसतं त्यांना पामर म्हणा, ज्यांचं चुकीचं ठरलेलं असतं त्यांना विषयी म्हणा, ज्यांचं बरोबर ठरलेलं असतं त्यांना साधक, जिज्ञासू, मुमुक्षू म्हणा, ज्यांचं ठरलेलं घडलेलं असतं त्यांना मुक्त म्हणा आणि संपूर्ण जगानं ठरवलेलं घडवायचं हे ज्यांचं ठरलेलं असतं त्यांना संत म्हणा. विठ्ठल मी 4-5 प्रकार आपल्या पुढे मांडलेत. बाकींच्या प्रकाराचा विस्तार आपल्याला या ठिकाणी करायचा नाही. ज्यांचं काहीच ठरलेलं नसतं त्यांना पामर म्हणतात. अशी काही माणसं आहेत महाराज त्यांचं काहीच ठरलेलं नसतं, काहीच ठरलेलं नसतं. आता काही लोक आम्हाला बोलताना बोलतात, महाराज आम्ही जर ठरवलं तर आम्ही एकटा सप्ताह करू शकतो. बरोबर आहे की नाही? आता हे इथं माझ्या समोर बसलेले हे जे यांच्यात अशी ताकद आहे महाराज की हे एकटे सप्ताह करू शकतात. बरोबर आहे की नाही बाबा? बरोबर आहे. पण तुम्ही ठरवत नाही हे सुद्धा बरोबर आहे. ठरवल्यावर अवघड काय बरं? फक्त ठरवत नाही. माझा मुद्दा असा आहे, स्वर्गीय यशवंतराव चव्हाण म्हणायचे, काय म्हणायचे ते असं म्हणायचे, म्हणतात की महाराष्ट्रीयन माणसानं जर ठरवलं तर सिंहाच्या जबड्यात हात घालून त्याचा जबडा फाडून टाकायची त्याच्यात ताकद आहे. पण ऐका, हे वाक्य म्हटल्यानंतर ते पुढचं पण वाक्य लगेच म्हणायचे, कोणतं? प्राण गेला तरी सुद्धा तो असं कधी ठरवत नाही. तुमच्यात ताकद आहे, तुमच्यात बुद्धी आहे, तुमच्यात सामर्थ्य आहे, पण तुम्ही ठरवत नाही ही अडचण आहे. ठरवल्यावर अवघड काय? मला सांगा, भुसावळचं रेल्वे स्टेशन माहिती आहे सर्वांना? भारतातलं क्रमांक 1चं स्टेशन आहे. मला वाटतं या भुसावळच्या रेल्वे स्टेशनवरून भारतात कुठेही जाता येतं. त्या भुसावळच्या रेल्वे स्टेशनवर एका प्लॅटफॉर्म शेजारी एक रेल्वे आली. त्या एकाच रेल्वेच्या त्या एकाच डब्यामध्ये शेजारी शेजारी साधूचा वेश असलेले 2 जण बसले. लक्ष द्या, त्या एकाच रेल्वेच्या डब्यामध्ये शेजारी शेजारी साधूचा वेश असलेले 2 जण बसले आणि त्या 2 जणांच्या मध्ये एक तुमच्यासारखा शहाणा मनुष्य बसला. गाडी सुरू झाली, रेल्वे सुरू झाली. 10-20 मिनिटांनी त्या मध्ये बसलेल्या व्यक्तीने आपल्या उजव्या हाताला बसलेल्या महात्म्याला विचारलं, महात्माजी आपको कहाँ जाना है? त्याने उत्तर दिलं, हमें बंबई जाना है. आणि योग असा गाडी मुंबईलाच निघालेली होती. बरं वाटलं. 10-20 मिनिटांनी त्या मध्ये बसलेल्या व्यक्तीने आपल्या डाव्या हाताला बसलेल्या महात्म्याला विचारलं, महात्माजी आपको कहाँ जाना है? त्याने उत्तर दिलं, हमें नागपूर जाना है. झोपले तुम्ही? अहो गाडी कुठल्या स्टेशनला? भुसावळच्या स्टेशनला. आणि भुसावळ हे असं स्टेशन आहे तिथून नागपूर एका टोकाला आहे, मुंबई एका टोकाला आहे. या मध्ये बसलेला जो व्यक्ती होता त्याच्या लक्षात आलं की हे महात्मे चुकलेले आहेत, यांना सांगितलं पाहिजे. म्हणून त्याने त्या महात्म्याला सांगितलं, महात्माजी आप तो भूल रहे हैं. बोले क्या? आपको तो नागपुर जाना है. बोले फिर? गाड़ी तो बम्बई जा रही है, इसलिए आप ऐसा कीजिए अगले स्टेशन आ जाने पर आप उतर दीजिए. त्या महात्म्यानं उत्तर काय दिलं बघा. ते महात्मे म्हणतात, अरे भाई साहब बम्बई क्या और नागपूर क्या, कहीं भी जाकर भीक तो मागणी है. म्हणजे ज्याचं साध्यच ठरलं नाही, ज्याचं उद्दिष्टच ठरलं नाही ती व्यक्ती साधनेत प्रवृत्त होत नाही. रजोगुणी मनुष्य, तमोगुणी मनुष्य साधनेत प्रवृत्त होत नाही. कारण साधना करण्याकरिता अगोदर साध्य ठरलं पाहिजे. एक मनुष्य जेवायचा झोपायचा, जेवायचा झोपायचा, काहीच करत नसायचा. अहो मुलं मोठी झाली, मुली लग्नाला आलेत आणि तुम्ही काहीच करत नाही, बसूनच खातात. खूप घरच्या लोकांनी सांगितलं पण काही फरकच पडत नसायचा. जेवायचा झोपायचा, काहीच करत नसायचा. एकदा त्यांच्या गावातला सप्ताह चालू होता आणि त्याचा बालमित्र मुंबईला राहणारा तो सप्ताहाकरिता आला. मग घरच्यांनी काय केलं, त्याच्या मित्राला सांगितलं, अहो तुमचा मित्र काहीच करत नाही, बसूनच खातात, त्यांना काहीतरी सांगा.
मग त्या मुंबईवरून आलेल्या माणसानं काय केलं, त्यांना 4 भिंतीच्या आतमध्ये घेतलं आणि सांगितलं, रावसाहेब अहो तुम्ही काहीच करत नाही, अहो मुली मोठ्या झाल्या, मुलं मोठी झाली आणि तुम्ही काहीच करत नाही, अहो काहीतरी करा. म्हणे काय करू, अहो शेती करा. तो म्हणला शेती अजिबात नाही. का नको, शेती कशाला म्हणतात, शेती ज्याला म्हणतात ज्याच्यात निश्चित खर्च असतो आणि अनिश्चित उत्पन्न असतं त्याला शेती म्हणतात. नाही भाऊ आपण शेती नाही करणार. अरे ठीक आहे शेती नको करू, मग काहीतरी उद्योग कर, धंदा कर. म्हणे काय करायचा उद्योग धंदा, म्हणे काही नाही 5-50 हजार कोणाकडून तरी उसने घ्यायचे, धंद्यात गुंतवायचे. बरं गुंतवले धंद्यात, पुढं काय करायचं, पुन्हा धंदा करायचा, पुन्हा भांडवल गुंतवायचं, त्यानंतर तुझ्याकडे 5-25 लाख रुपये येतील. बरं ठीक आहे आले लाख रुपये, पुढं काय करायचं, पुन्हा धंदा करायचा, पुन्हा भांडवल गुंतवायचं. 1-2 वर्षामध्ये तू कोट्याधीश होशील. बरं झालं कोट्याधीश, पुढं काय करायचं, थांबायचं नाही, पुन्हा भांडवल गुंतवायचं, पुन्हा धंदा करायचा. 5-6 वर्षात तू अब्जाधीश होशील. बरं ठीक आहे झालो अब्जाधीश, पुढं काय करायचं. आता काय असतं, ज्याला काहीच करायचं नसतं त्याचं पुढं काय करायचं काही संपत नसतं. यानं विचार केला पुढं आपल्याला अजून कीर्तन करायचंय, हे पुढं काय करायचं, कुठंतरी काय झालं पाहिजे, थांबलं पाहिजे. आणि मग यानं उत्तर दिलं, अब्जाधीश झाल्यानंतर पुन्हा भांडवल गुंतवायचं, पुन्हा धंदा करायचा, त्यानंतर तू एवढा मोठा होशील, एवढा मोठा होशील, त्यानंतर तुला काहीही करायची गरज शिल्लक पडणार नाही, एका जागेवर निवांत बसून खाशील. मग हा म्हटला आता काय चालू, तेच तर चालू आहे की त्याच्याकरिता एवढं कशाला करायचं. माझ्या सांगण्याचा मुद्दा इतकाच आहे की जी व्यक्ती साधनेत प्रवृत्त होत नाही, त्या व्यक्तीचं साध्य ठरलेलं नाही, ती व्यक्ती साधनेत प्रवृत्त होत नाही. तर ऐका जीवनातलं साध्य काय आहे, साध्याची व्याख्या काय आहे. आमचे गुरुदेव बाबा पुरेकर बाबा पाठामध्ये साध्याची व्याख्या सांगतात. बाबा म्हणतात साध्य कशाला म्हणतात, जे मिळविल्यानंतर काहीच मिळवायचं शिल्लक राहत नाही त्याला साध्य म्हणा. अजून एक व्याख्या सांगायची की जे कधीच कोणाचं साधनच बनत नाही त्याला साध्य म्हणा. 2 व्याख्या सांगायचे. आता 2 व्याख्यांचा विस्तार जर अधिक करायला गेलं तर घड्याळ कमी पडतंय. आणि म्हणून जे मिळविल्यानंतर काहीच मिळवायचं शिल्लक राहत नाही असं काय आहे, विठ्ठलची म्हणे जन्मा आल्याचे सार्थक, विठ्ठलची एक देखलिया, जन्मा आलियाचा लाभ, पद्मनाभ दर्शने, केवळ भगवान परमात्म्याची प्राप्ती, सच्चिदानंद पदवी. सच्चिदानंद पदवी घेणे अर्थ इतकाच आहे की केवळ भगवान परमात्म्याची प्राप्ती, भगवान परमात्म्याचं दर्शन हेच आपल्या जीवनातलं काय आहे, साध्य आहे. बाबा याकरिता एक गोड ओवी सांगायचे. ते म्हणायचे
की माणसानं असं बोलावं, काय माणसानं असं बोलावं की ते बोलल्यानंतर बोलणं थांबावं, माणसानं असं ऐकावं की ते ऐकल्यानंतर ऐकायचं थांबावं, माणसानं असं जाणावं की ते जाणल्यानंतर जाणणं थांबावं. फार गोड ओवी सांगायचे बाबा. म्हणायचे, जेणे ऐकतयाचे व्यसन तुटे, बोलतयाचे बोलणे खुंटे, जे जाणणे साने मोठे उरोणी दी. जे जाणल्यानंतर ऐकतयाचे व्यसन तुटे, बोलतयाचे बोलणे खुंटे, साने मोठे उरोणी दी. ते जाणलं पाहिजे, असं ते तत्व असावं. एकदा काय जुनी माणसं आहेत महाराजाशी काही, त्यांना जर म्हटलं ना चला कीर्तनाला, ते म्हणतात नको. का नको? ते असं उत्तर देतात. ते म्हणतात आम्ही असं ऐकलंय, ते म्हणतात की आम्ही असं ऐकलंय की आता ऐकायचं काही शिल्लकच राहिलं नाही. गुरुनाम गुरु सद्गुरु लहरीनंद बाबा अशा महान महान पुरुषांचं आम्ही ऐकलंय की आता ऐकायचं काही शिल्लकच राहिलं नाही. माझा बोलण्याचा गोषवारा इतकाच आहे की असं काही जीवनात मिळवलं पाहिजे की ते मिळविल्यानंतर मिळवायचं संपलं पाहिजे आणि त्याला साध्य म्हणा. आणि देव हेच आपल्या जीवनातलं काय आहे? साध्य आहे. आणि देव हे साध्य कोणत्या साधनेच्या द्वारे प्राप्त होतं? त्या साधनाचं यथार्थ नियत वास्तव स्वरूप जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज अभंगाच्या पहिल्या चरणात सांगतात. देवाचं दर्शन घेणं वेगळं आणि देवाने दर्शन देणं वेगळं. आपण दर्शन घेत असतो पण देव काय आपल्याला दर्शन देत नाही. देवाचं दर्शन घेणं ही आपली परमार्थाची सुरुवात आहे आणि देवाने आपल्याला दर्शन देणं हा आपल्या परमार्थाचा शेवट आहे. अजून सांगतो, आपण देवाची पूजा करणं ही आपल्या परमार्थाची सुरुवात आहे आणि देवाने आपली पूजा करणं हा आपल्या परमार्थाचा शेवट आहे. तुम्ही जागे आहेत बऱ्यापैकी म्हणून अजून एक सांगतो, आपण देवासाठी रडणं ही आपल्या परमार्थाची सुरुवात आहे आणि देवाने आपल्यासाठी रडणं हा आपल्या परमार्थाचा शेवट आहे. खरं सांगा, आपण सुरुवातीत आहोत की शेवटात आहोत? बोला. सुरुवातीत. रडले का कधी देवासाठी? बरं, रडत नाही असं नाही बरं का दगू बाबा, रडतो, पण देवासाठी कुठं रडतोय? आणि अजून जर विशेष सांगायचं ठरलं तर देवा जवळ रडतोय पण देवासाठी रडत नाही. विस्तार अधिक न करता मुद्दा माझा इतकाच आहे की ते मिळवलंय, आता बाकीचं काहीही मिळवायचं शिल्लक राहिलं नाही. देव हेच आपल्या जीवनातलं काय आहे? साध्य आहे. आणि देव हे साध्य कोणत्या साधनेच्या द्वारे प्राप्त होतं? त्या साधनाचं उत्तर या ठिकाणी दिलेलं आहे. सर्वस्वाचे साठी. भगवान परमात्म्याला सर्वस्व द्यायचं आणि सर्वस्वाच्या मोबदल्यामध्ये देव काय करून घ्यायचा? प्राप्त करून घ्यायचा. तर त्याला सर्वस्वाचे साठी. बरं का नाना महाराज, इथं साठी 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 नाही. साठी शब्दाचा अर्थ आहे मोबदला. सर्वस्वाच्या मोबदल्यात देव साधावा. म्हणजे भगवान परमात्म्याला सर्वस्व द्यायचं आणि त्या सर्वस्वाच्या मोबदल्यामध्ये देव काय करून घ्यायचा? प्राप्त करून घ्यायचा. तुकोबरांची गोड चरणं आहेत. तुकोबराय म्हणतात, सर्वस्वाचे साठी तरीच देवासवे गाठी. किंवा तुका म्हणे व्हावे, किंवा म्हणजे भगवान परमात्म्याला सर्वस्व द्यायचं आणि सर्वस्वाच्या मोबदल्यात देव काय करून घ्यायचा? प्राप्त करून घ्यायचा. सर्वस्वाशी मुकावे तेने हरीसे जिंकावे. अर्थ इतकाच आहे की भगवान परमात्म्याला सर्वस्व द्यायचं आणि त्या सर्वस्वाच्या मोबदल्यात देव प्राप्त करून घ्यायचा. तर चला, सर्वस्व द्यायचं म्हणजे काय द्यायचं याची 5-6 उत्तर मी आपल्या पुढे देतो आणि कीर्तन समाप्त करतो. घड्याळ पाहू नका. ते म्हणशाल महाराज आत्ताच कीर्तन चालू झालं आणि लगेच संपवणार, तर ऐका, हे उत्तर सांगायला सुद्धा तास 1.5 तास जाणार आहे. तर चला, सर्वस्व द्यायचं म्हणजे काय द्यायचं याचं पहिलं उत्तर मी आपल्या पुढे देतो.
की सगळं द्यायचं, सर्वस्व द्यायचं म्हणजे सगळं द्यायचं. आता तुमचा बीपी वाढला असेल, महाराज देवाला सगळं द्यायचं, मग आम्हाला काय राहील? तर चला, तुम्ही सगळी प्रेमाचीच माणसं, तुमच्याकरिता थोडं सोपं करतो. तुम्हाला ते डिस्काउंट देतो. डिस्काउंट त्याला काय म्हणतात मराठीत? सवलत देतो. चला, देवाला सगळं द्यायचं नाही, मग काय द्यायचं? आवडतं तेवढं द्यायचं. इकडं लक्ष द्या, आवडतं तेवढं द्यायचं. ठरलं ना? बरं, अजून एक विचारतो, मला उत्तर द्या. आपण देवाला आपल्याला आवडतं ते देतो का आपल्या उपयोगाला येत नाही ते देतो? उपयोगाला येत नाही ते देतो. समजा श्रीफळ फोडला, नारळ फोडला आणि देवाच्या सुदैवानं तो नासका निघाला, तर अरे 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 काय याची भक्ती. मग तो सगळाच देवाला अर्पण करतो, ते नीट धुवायचं नाही, काय नाही काय नाही काय नाही. देव म्हणतो वा, काय या भक्ताचा माझ्यावर नासका भाव आहे. मग देव सुद्धा विचार करतो, हे यथा मां प्रपद्यन्ते तथैव भजाम्यहम्. त्यात काही वादच नाही. अजून जर तुकोबरायांचं प्रमाण बघायचं ठरलं तर तुम्ही माझ्या ठाई जैसा भाव धरा तैसाच मी खरा तुम्हाला गी. मग देव सुद्धा म्हणतो, या भक्ताचा माझ्यावर नासका भाव आहे, याचं सगळं तुम्ही समजा. तोच श्रीफळ जर चांगला निघाला तर एवढाच तुकडा देवा समोर ठेवीतात, बाकीचं काही चावत नाही का? म्हणजे आपण आपल्याला आवडतं ते देवाला देतो का आपल्या उपयोगाला येत नाही ते देवाला देतो? उपयोगाला येत नाही ते देवाला देतो. आता आम्ही खेड्यापाड्यात जातो, कीर्तन करतो. कीर्तन झाल्यानंतर खाली बसलो, काही तरुण मुलं आली, काही वृद्ध माणसं आली आणि त्याच्यातलं एका बाबाने मला विचारलं, महाराज तुम्ही कुठं शिकले? म्हणलं आळंदीला शिकलो. म्हणे आळंदीत कुठं? म्हणलं संस्थेत. म्हणे कोणत्या संस्थेत? म्हणलं आता हे काय विचारणं झालं का? कोणत्या संस्थेत म्हणजे? स्वानंद सुखनिवासी गुरुनाम गुरु सद्गुरु जोग महाराजांच्या संस्थेत. अजून कोणत्या संस्थेत? बरं ठीक आहे, चांगलं कीर्तन केलं. म्हटलं मग? म्हणे काही नाही. ते बाबा म्हणायचे सारखं, हे पोरगं घेऊन जा, हे पोरगं घेऊन जा, सारखं म्हणायचे हे पोरगं घेऊन जा, हे पोरगं घेऊन जा. बाबांना म्हटलं हे कशाला? हे पोरगं नेतो ना. म्हटलं हे कशाला? म्हटलं हे नेतो ना. म्हणे नका त्याला नका नेऊ. म्हणलं का बरं? म्हणे त्याला 12वीला 97% मार्क आहे. म्हटलं मग हेच का बरं? म्हणे 10वीत 5 वेळा नापास झालेला आहे. म्हणजे आपली भावना काय झालेली आहे, जे आपल्या उपयोगाला येत नाही ते देवाला द्यायचं. पण आता आपलं ह्या ठिकाणी ठरलेलं आहे, जे आपल्याला आवडतं ते देवाला द्यायचं. तर मग मला उत्तर द्या, तुम्हाला तुमची शेती आवडते का? मस्के काका आवडते का? आवडते ना? देवाला द्या. चला, तुम्हाला तुमचा बंगला आवडतो का? बंगला आवडतो? तुम्हाला तुमच्या बँकेतले पैसे आवडतात का? बँकेतले पैसे, विनेकरी बाबा बँकेतले पैसे आवडतात ना? देवाला द्या. चला पुढं, तुम्हाला तुमच्या सध्या खिशात असलेले पैसे आवडतात का? नाही? आवडत नसतील तर मग मला द्या. चला पुढं, तुम्हाला तुमचे हात पाय कान नाक डोळे ही इंद्रिये आवडतात का? आवडतात ना? देवाला द्या. तुका म्हणे इंद्रियासी येसी रसी रंगवू. चित्त आवडतं ना? देवाला द्या. चिंतने तद्रुपता. बुद्धी आवडते ना? देवाला द्या. बुद्धीचे वैभव अन्य नाही तुझे. एका केशवराजे सकळ सिद्धी. अहंकार आवडतो ना? अहो हा तर जास्त आवडतो. अहंकार गेला तुका म्हणे देव झाला. चला, तुम्हाला तुमचा जीव आवडतो का? आवडतो ना? द्या मग जीव. आपलं ठरलं काय? आवडतं ते देवाला द्यायचं. बरं, मी जे सगळं विचारतोय ते सगळंच तुम्हाला आवडतंय, त्यात माझा काय दोष आहे बरं? जीव आवडतो, देवाला द्या. पूर्णाहुती जीव तुका होऊने ठेला भाव. किंवा तुका म्हणे बळी जीव दिला पायातळी. जीव भाव देवा पायी. हा, म्हणजे जीव देवाला दिला की देव काय होतो? भेटतो.
ऐका, मी तुम्हाला जे जे काही सांगितलं ते सर्व जर आपण देवाला दिलं तर देव भेटतो. म्हणजे काय? जीव समर्पित केला की देव भेटतो, प्राण समर्पित केला की देव भेटतो, देह समर्पित केला की देव भेटतो. रखुमा देवीवर जोडावया देहासी उदार व्हावे, देह समर्पित केला की रखुमा देवीवर जोडला जातो. अर्थ इतकाच आहे. सर्वस्व द्यायचं म्हणजे काय द्यायचं याचं पहिलं उत्तर मी आपल्या पुढे दिलं. आवडतं ते देवाला द्यायचं, देव भेटतो. चला, सर्वस्व द्यायचं म्हणजे काय द्यायचं याचं दुसरं उत्तर मी आपल्या पुढे देतो. समर्पणाचे काही प्रकार आहेत. सुरुवातीला माणसानं देवाला वस्तूचं समर्पण करावं, नंतर देवाला क्रियेचं समर्पण करावं आणि नंतर देवाला तत्वाचं समर्पण करावं. सुरुवातीला वस्तू द्यायला शिकाव्या, नंतर क्रिया द्यायला शिकावी आणि नंतर तत्व द्यायला शिकावं. सुरुवातीच्या काळात वस्तू द्यायला शिका. पत्रम पुष्पम फलम तोयम यो मे भक्त्या प्रयच्छति. या वस्तू द्यायला शिका. पान देवाला द्या, फुल देवाला द्या, फळ देवाला द्या. ऐका, पान देवाला दिल्यानंतर देव भेटतो का भेटत नाही? भेटतो. पण पान देण्याकरिता द्रौपदी पाहिजे. मागे भाजी पान द्रौपदीचे. फूल देण्याकरिता गजेंद्र पाहिजे. फळ दिल्यानंतर देव भेटतो, पण फळ देण्याकरिता शबरी पाहिजे. बोरे खाय लटीची. पाणी दिल्यानंतर देव भेटतो. भावे तुळशी दळ, पाणी जोडा हात, म्हणावे पतित वेळोवेळा. म्हणजे पानाने, फुलाने, फळाने, पाण्याने देव भेटतो, ही गोष्ट खरी आहे. पण हे देण्याकरिता आपला भाव, आपलं हृदय पान समर्पित करत असताना द्रौपदीची भावना पाहिजे, फळ समर्पित करत असताना शबरीप्रमाणे भावना पाहिजे, फूल समर्पित करत असताना गजेंद्रासारखी भावना पाहिजे आणि पाणी समर्पित करत असताना रंती देवाप्रमाणे भावना पाहिजे. परी सर्व भावे भरले देखे, भुकेला अमृते तोखे. किंवा मग निसीम भाव उल्हासे, मजर पवयाचे निमिसे, फळ एका वडे तैसे फलतयाचे हो. अर्थ इतकाच आहे की हे वस्तू जर देवाला दिल्या तर देव काय होतो? भेटतो. पुढचा टप्पा आहे क्रियेचं समर्पण करा. क्रिया देवाला द्या. आपल्या जीवनातली कोणतीही क्रिया, आपल्या जीवनातलं कोणतंही कर्म आपण भगवंताला काय केलं पाहिजे? समर्पित केलं पाहिजे. देव भेटतो. यत् करोषि यदस्नासि यज्जिहोसि ददासि यत् तपस्यसि कौन्तेय तत्कुरुष्व मदर्पणम. आणि काही जे जे सर्व कायिक वाचिक मानसिक भाव तया मी वाचुनी धाव अनवती नाही. वन्नीची ज्वाळा जैसी वाया जाय आकाशी, क्रिया जिरो दे तैशी शून्या माझी. खडकी जैसे वर्षले का आगी माझी पेरिले, कर्ममानी देखिले स्वप्न जैसे. आगा आत्मजीच्या विशी जीवो जैसा निरभिलाशी, तैसा कर्मी अशेशी निष्काम होई. काय ज्ञानोबरायांचं गोड बोलणं हो. ज्ञानोबा के थोडे बहु न म्हणजे निवांतची अर्पिजे, माझ्या ठाई जे जे काही करी तो देवा. करीतो देवा ते ते सेवा समर्पी, भेद नाही सर्वात्मना नारायणा तुझ मद. अर्थ इतकाच आहे की क्रियेचं समर्पण केलं की देव काय होतो? भेटतो. इतिहास आहे, पंढरपूर क्षेत्रामध्ये एक कर्माबाई नावाच्या महान भगवत भक्त एक महिला राहत होत्या. लक्ष द्या, फार मोठा अधिकार होता त्यांचा. त्या आपल्या जीवनातलं कोणतंही कर्म देवाला काय करायचे? समर्पित करायचे. म्हणजे काय?
संध्याकाळी जर जेवण केलं की पांडुरंगार्पण नमस्तु, भांडे धुतले की पांडुरंगार्पण नमस्तु, नंतर झोपण्याकरिता अंथरूण टाकलं की पांडुरंगार्पण नमस्तु, झोपी जाताना पांडुरंगार्पण नमस्तु, सकाळी झोपेतून उठताना पांडुरंगार्पण नमस्तु, अंथरुणाच्या घड्या घातल्या, अंथरूण कपाटात ठेवलं की पांडुरंगार्पण नमस्तु, सकाळी घर झाडलं, कचरा उचलला की पांडुरंगार्पण नमस्तु, कचरा उचलला उकिरड्यावर नेऊन टाकला की पांडुरंगार्पण नमस्तु. परिणाम काय व्हायचा? तो उकिरड्यावर टाकलेला कचरा हा उकिरड्यावर न पडता तो रावळामध्ये पंढरीरायाच्या अंगावरती जाऊन पडायचा. हे बडवे मंडळी वैतागून जायचे, आम्ही एवढी छान पूजा करतो, एवढं छान उटणं लावतो, सुगंधित द्रव्य लावतो, पुष्पांच्या माळा घालतो, पण हा कचरा कुठून येऊन पडतो? म्हणून त्यांनी शोध मोहीम राबवली आणि शोधाअंती असं लक्षात आलं की कोणीतरी एक महिला आहेत आणि त्या आपल्या जीवनातलं कोणतंही कर्म भगवान परमात्म्याला समर्पित करते, म्हणजे उकिरड्यावर कचरा टाकला की पांडुरंगार्पण नमस्तु असं म्हणते आणि तो कचरा रावळामध्ये येऊन पडतो. ही बडवे मंडळी तिच्या जवळ गेले आणि तिला सांगितलं, तू उकिरड्यावर कचरा टाकत असताना पांडुरंगार्पण नमस्तु असं म्हणायचं नाही का? रावळामध्ये येऊन पडतो. तिनं सांगितलं ठीक आहे. ही बडवे मंडळी निघून गेले, पण इथं रोजचा नियम चालू झाला. संध्याकाळी स्वयंपाक बनवला, पांडुरंगार्पण नमस्तु. आता किमान एवढं तर म्हणा, पांडुरंगार्पण नमस्तु. अंथरूण टाकताना पांडुरंगार्पण नमस्तु, झोपी जाताना पांडुरंगार्पण नमस्तु, सकाळी उठल्यानंतर पांडुरंगार्पण नमस्तु, अंथरुणाच्या घड्या घातल्या, अंथरूण कपाटात ठेवलं की पांडुरंगार्पण नमस्तु, घर झाडलं, कचरा उचलला पांडुरंगार्पण नमस्तु, कचरा उकिरड्यावर नेऊन टाकला, अहो म्हणा म्हटली ती पांडुरंगार्पण नमस्तु. परिणाम काय झाला? कचरा देवाच्या अंगावर. ही बडवे मंडळी म्हणाले, हिला आता असं सांगून जमायचं नाही, हिला आता आपल्या भाषेत समजवलं पाहिजे. हे बडवे मंडळी त्या कर्माबाईकडे गेले आणि तिला सांगितलं, तुला म्हटलं होतं ना उकिरड्यावर कचरा टाकताना तू पांडुरंगार्पण नमस्तु असं म्हणायचं नाही. ती म्हटली, अहो मी काय करू, माझ्या वाचेला वळण पडलेलं आहे. नेघे 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 माझी वाचा विसावा, तुका म्हणे हवा 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 साधावा. माझ्या वाचेला वळण पडलेलं आहे आणि तुम्हाला सांगतो, एकदा का वळण पडलं का ते पडलेलं वळण जात नाही. पडिले वळण इंद्रियाच कळ, म्हणजे एकदा का आपल्याला वळण पडलं का ते पडलेलं वळण जात नाही. म्हणून मी सांगत असतो, वाईट वळण पडूच देऊ नका. काय एकदा ते लागलं की जात नाही. माझा भाऊ, आमचा एक मित्र, आम्ही रूम करून राहायचो. तर आमच्या समोर एक भाजीपाल्याचा व्यवसाय, म्हणजे एक गाड्यावर एक माणूस होता आणि तो आमचा मित्र झाला. तुम्ही म्हणशाल तुमचा मित्र कसं काय? तर ऐका, आम्ही रूमवर राहायचो आणि आम्हाला काही जर करून खायचं ठरलं तर आम्ही त्याच्याकडे जायचो. त्याला जर विचारलं ना, कोथिंबीर कशी आहे, तो म्हणायचा ताजी आहे, घेऊन जा. त्याला जर म्हटलं ना टमाटे कसे आहे, तो म्हणायचा ताजे, घेऊन जा. त्याला जर म्हटलं ना बटाटे कसे आहे, तो म्हणायचा ताजे, घेऊन जा. त्याला जर म्हटलं ना म्हणजे काही का असं ना, ताजं आहे, घेऊन जा, ताजं आहे, घेऊन जा. मग ते 2 दिवसाचा का शिळा असं ना, पण ताजं आहे, घेऊन जा. एकदा काय झालं, त्याच्या पत्नीची डिलिव्हरी झाली आणि आम्ही मित्रांनी ठरवलं, म्हटलं अरे आपला मित्र आहे, भेटायला गेलं पाहिजे लहान मुलाला. मग आम्ही सर्वांनी पैसे गोळा केले आणि ते पाण्यातलं काय म्हणतात ते वाळं का काय, हां ते वाळं घेतलं आणि त्याला भेटायला गेलो. मग गेल्या काय विचारणार हो, त्याला म्हटलं का रे बाळ कसं आहे, तो म्हणला ताजं आहे. म्हणजे एकदा का वाचेला वळण पडलं का ते पडलेलं वळण जात नाही. म्हणून वाईट वळण
पडूच देऊ नका. या कर्माबाईला वळण पडलेलं होतं का आपल्या जीवनातलं कोणतंही कर्म ती भगवान परमात्म्याला समर्पित करायची. हे बडवे मंडळी आले. तुला सांगितलं होतं ना आम्ही कचरा टाकताना पांडुरंगावर पण नमस्तू असं म्हणायचं नाही. अहो मला वळण पडलेलं आहे. त्या बडवे मंडळींनी काहीच बघितलं नाही. अशी बाई मागं सारली आणि खाडकन त्या कर्माबाईच्या डाव्या हातात वाजवली आणि वाजवल्या कर्माबाई म्हणाल्या पांडुरंगावर पण नमस्तू. आता ठरलेलंच होतं सगळं कर्म भगवान परमात्म्याला अर्पण करायचं. हे बडवे मंडळी म्हणाले हा बघू तुझा पांडुरंग काय करतो. मग हे काय हिरण्यकश्यपूच्या पार्टीचे होते का? ऐका, हे बडवे मंडळी निघून गेले. रावळामध्ये जाऊन बघतात तर पंढरी रायाचा डावा गाल लाल गुंद झालेला. बडवे मंडळीने विचारलं अहो तुमच्या गालाला काय झालं. भगवान परमात्म्याने सांगितलं हा सगळा तुमच्या हाताचा प्रताप. म्हणे आम्ही काय केलं तुमच्या हाताला. म्हणे तुम्ही कर्माबाईच्या गालात मारली ना. अहो पण तिच्या गालात मारण्याचा आणि तुमच्या गालावर वळ उठण्याचा काय संबंध. म्हणजे असं कधी झालंय का कीर्तनकार आजारी पडले पक्वाद्याला इंजेक्शन दिलं आणि गुण गायकाला आला. असं कधी ऐकलंय का. अहो कर्माबाईच्या गालात मारण्याचा आणि तुमच्या कर्माबाईच्या गालात मारण्याचा आणि तुमच्या गालावर वळ उठण्याचा काय संबंध. देव म्हणाले अरे उकिरड्यावर कचरा टाकत असताना जर पांडुरंगावर पण नमस्तू असं म्हटलं तर तो माझ्या अंगावर येऊन पडत असेल तर पांडुरंगावर पण नमस्तू म्हटल्यानंतर तिच्या गालात मारलेलं तिला लागलंच कसं. ते मलाच लागल ना. याचं नाव आहे कर्माचं समर्पण. म्हणजे कर्माचं समर्पण केलं की देव काय होतो भेटतो. पहिला टप्पा सांगितला वस्तूचं समर्पण. दुसरा टप्पा सांगितला क्रियेचं समर्पण कर्माचं समर्पण आणि तिसरा टप्पा आहे तत्वाचं समर्पण. आपल्या जीवनातलं जे तत्व आहे ते तत्व आपण भगवान परमात्म्याला दिलं पाहिजे. ज्ञानोबरायांच्या 18व्या अध्यायामध्ये एक ओवी आहे. ती ओवी सांगतो त्याचा अर्थ सांगतो आणि पुढे चालतो. ज्ञानोबराय म्हणतात तया अहम वाचा चित्त अंग देवुनिया शरण रिघ महोदधिका गांग रिगाले जैसे. तया अहम वाचा चित्त अंग आणि देऊन या शरण रिग. म्हणजे या ठिकाणी काय सांगितलं की वाचा चित्त अंग देवाला द्यायचं. आता इथं असा प्रश्न निर्माण होईल की वाचा चित्त अंग जर आपण देवाला दिलं तर आपण भजन कसं करायचं, आपण त्याची वारी कशी करायची, नामस्मरण कसं करायचं, नामचिंतन कसं करायचं. तर याचं उत्तर सांगतो तया अहम वाचा चित्त अंग. याच्यातलं वाचा चित्त अंग देवाला द्यायचं नाही. मग काय द्यायचं तर वाचेतला अहम चित्तातला अहम आणि अंगातला अहम या 3 गोष्टी देवाला देऊन टाकायच्या. म्हणजे हे जर आपण देवाला देऊन टाकलं याला विचार सागरामध्ये अहम अध्यास आणि मम अध्यास असं म्हणतात. म्हणजे हे जर आपण देवाला दिलं की देव भेटतो म्हणायची गरजच नाही. देवच मी आहे हे तत्व समर्पणानं कळतं. 3 तत्व मी आपल्या पुढे मांडले. समर्पण आणि तत्वाचं समर्पण हे तिन्ही जर आपण देवाला दिलं तर देव काय होतो भेटतो. म्हणजे सर्वस्व द्यायचं म्हणजे काय द्यायचं याचं दुसरं उत्तर मी आपल्या पुढे दिलं. तर चला सर्वस्व द्यायचं म्हणजे काय द्यायचं याचं तिसरं उत्तर मी आपल्या पुढे देतो. दुःशासन भर सभेमध्ये द्रौपदीचं वस्त्रहरण करतोय, वस्त्र ओढतोय. समोर 5 पती समोर बसलेले आहेत. धर्म भीम नकुल सहदेव अर्जुन. पण वर मान करून बघायची कोणाची ताकद नाही. द्रोणाचार्य भीष्माचार्य कृपाचार्य समोर बसलेले आहेत पण बोलण्याची कोणाची ताकद नाही. दुःशासन वस्त्र ओढतोय. ती द्रौपदी एका हाताने वस्त्र ओढून धरते आणि एका हाताने भगवान परमात्म्याचा धावा करते. तरी भगवान परमात्मा यायला तयार नाही. पण द्रौपदीनं केलेला धावा हा भगवान पंढरी रायाच्या शेजारी बसलेल्या रुक्मिणी आईसाहेबांच्या कानावर जातो. मग आईसाहेब देवाला म्हणतात अहो द्रौपदी तुमचा धावा करते तुम्ही का जात नाही. देव म्हणाले मी म्हणूनच जात नाही. अहो असं का करतात. एका हातानं वस्त्र ओढून धरलंय, एका हातानं तुमचा धावा करते, तुम्ही का जात नाही. देव म्हणाले मी म्हणूनच जात नाही. अहो असं नका करा, तुम्ही गेलंच पाहिजे. वेळ पण आपल्याकडे कमी शिल्लक राहिलेला आहे, तुम्ही गेलंच पाहिजे. देव म्हणाले मी म्हणूनच जात नाही. अहो असं करू नका, तुम्ही गेलंच पाहिजे. ऐका, एका हातानं वस्त्र ओढून धरलंय,
एक हात मोकळा सोडलाय तरी देव यायला तयार नाही. ज्या वेळेस द्रौपदीनं दोन्हीही हात मोकळे सोडले, भगवान परमात्मा आले. वस्त्रहरणे वस्त्र कैशी झाली माऊली, तुम बिन मोरी कोण खबरले, गोवर्धन गिरिधारी. भगवान परमात्मा आले आणि द्रौपदीचा सांभाळ केला. दृष्टांत कथा संपली. माझा प्रश्न एवढाच आहे, भगवान परमात्मा सुरुवातीला काय येत नव्हते? काय येत नव्हते? देवाचं असं म्हणणं होतं, एका हातानं ओढून धरलंय की नाही, मग आपण जायचं काय कारण? म्हणजे एका हातानं ओढून धरलेलं सुद्धा देवाला सहन झालं नाही. आपण तर दोन्ही हातानं ओढून धरतो. आपल्यासाठी कधी यायचा आणि काय यायचा? ऐका, सर्वस्व द्यायचं म्हणजे काय द्यायचं याचं तिसरं उत्तर मी आपल्या पुढं दिलं की द्रौपदीनं जसं सगळं दिलं तसं द्यायचं, देव भेटतो. चला पुढं, सर्वस्व द्यायचं म्हणजे काय द्यायचं त्याचं चौथं उत्तर मी आपल्या पुढं देतो. लहान बाळ असतं, लहान बाळ, आणि ते रडत असावं आणि आई काही त्याला उचलून घ्यायला तयार नाही. मग ते लहान बाळ काय करतं? असं पळत 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 जातं आणि दणकन अंग आदळून देतं. तर आई त्याला आदळूच देत नाही, झटकन जाते आणि कडेवर घेते. नाम प्रल्हाद उच्चारी, तया सोडवी नरहरी, उचलून घेतला कडेवरी, भक्ती सुखे निवाला विठ्ठल विठ्ठल. ऐका, भगवान परमात्म्याने आपल्याला उचलून कडेवर घ्यावा असं वाटतं ना, मग आपण सुद्धा असं मोकळं अंग आदळायला शिका. नाम प्रल्हाद उच्चारी, तया सोडवी नरहरी, उचलून घेतला कडेवरी, भक्ती सुखी निवाला. म्हणजे तो भगवान परमात्मा आपल्याला कडेवर उचलून घेतो, पण आपण असं मोकळं अंग आदळलं पाहिजे. समजा असे अंगावर कडे कपडे असावे, थुई थुई असा पाऊस येत असावा आणि देवाच्या समोर साष्टांग लोटांगण बघावं, असा अलगद जातो म्हणजे कपडे भरू देत नाही. एवढं जर कपड्यावर असं आपलं प्रेम असेल तर आपल्यासाठी कधी यायचा आणि काय यायचा? ऐका, सर्वस्व द्यायचं म्हणजे काय द्यायचं याची 4 उत्तर मी आपल्या पुढे दिली. पहिलं उत्तर मी आपल्या पुढे दिलं, बोला झोपले. पहिलं उत्तर मी आपल्या पुढे दिलं, आवडतं ते देवाला द्यायचं, देव भेटतो. दुसरं उत्तर मी आपल्या पुढे दिलं, समर्पणाचे प्रकार सांगितले. वस्तूचं समर्पण, क्रियेचं समर्पण आणि तत्वाचं समर्पण, देव भेटतो. सर्वस्व द्यायचं म्हणजे काय द्यायचं याचं तिसरं उत्तर मी आपल्या पुढे दिलं. द्रौपदीनं जसं सगळं दिलं, तुका म्हणे भार घातलिया वरी, होईल तैवारी नारायण. आणि चौथं उत्तर मी आपल्या पुढे दिलं, जसं लहान बाळ आईला सगळं समर्पित करतं. काय तुकोबरांची गोड चरणं आहेत व तुका म्हणे बाळ लोळे न धरिता सांभाळ, पडे दंड काठी देह भलती सवा लोटी, तैसे माझे दंडवत निरोप सांगतील संत. या न्यायाने समर्पण करा. असं जर समर्पण केलं की देव भेटतो. पण का हो तुकोबर आहे, देव भेटतो ही गोष्ट लोळे न धरिता सांभाळ आणि पडे दंड काठी, आपण त्याला दंडवत घालतो. पण तो देव प्राप्त करण्याकरिता आपण काय केलं पाहिजे? देव भेटतो ही गोष्ट खरी, पण नाम प्रल्हाद उच्चारी हे त्याचं उत्तर आहे. विठोबा कुमारी
साधावा तो देव सर्वस्वाचे साठी प्रारब्ध तुटे क्रियमान मग कासयाने पुन्हा संसार बीजाचे अंकुर दग्ध होते जिने दिले त्याचे द्यावा पिंडदान उत्तीर्ण चरण धरुणी भावे मग कासयाने पुन्हा संसार बीजाचे अंकुर दग्ध होते तुका म्हणे निज भोग येईल निजता नाही होईल सत्ता दुजियाची मग कासयाने पुन्हा संसार बीजाचे अंकुर दग्ध होते. अभंगाच्या पहिल्या चरणाच्या पूर्वार्धाचा विचार करत करत आपण इथपर्यंत आलेलो आहोत की देव हे आपल्या जीवनातलं काय आहे, साध्य आहे. आणि ते साध्य प्राप्त करण्याकरिता देवाला काय दिलं पाहिजे, सर्वस्व दिलं पाहिजे. आणि सर्वस्व द्यायचं म्हणजे काय द्यायचं याची 4 उत्तर मी आपल्या पुढे दिली. पहिलं उत्तर मी आपल्या पुढे दिलं, काय दिलं, झोपले. सर्वस्व द्यायचं म्हणजे काय द्यायचं याचं पहिलं उत्तर मी आपल्या पुढे दिलं की आवडतं ते द्यायचं. तुमच्या लक्षात राहत नाही का, ऐका. दुसरं उत्तर मी आपल्या पुढे दिलं समर्पणाचे प्रकार. किती प्रकार सांगितले, 3. कोणकोणते, पहिला प्रकार वस्तूचं समर्पण, दुसरा प्रकार क्रियेचं समर्पण आणि तिसरा प्रकार तत्वाचं समर्पण. सर्वस्व द्यायचं म्हणजे काय द्यायचं याचं तिसरं उत्तर मी आपल्या पुढे दिलं. द्रौपदीनं जसं सगळं दिलं तसं द्यायचं. आणि सर्वस्व द्यायचं म्हणजे काय द्यायचं याचं चौथं उत्तर मी आपल्या पुढे दिलं. कोणतं, बाळ जसं आईला सगळं समर्पित करतं तसं आपण देवाला सगळं समर्पित करायचं, देव भेटतो. इथपर्यंत आपलं कीर्तन आलेलं आहे. आता सर्वस्व द्यायचं म्हणजे काय द्यायचं याचं 5वं उत्तर आणि शेवटचं उत्तर आपल्या पुढे देतो आणि कीर्तन सेवा समाप्त करतो. ऐका, सर्वस्व द्यायचं म्हणजे काय द्यायचं, आपल्याकडे खाली सगळं समर्पित करायचं. ऐका, 200 ते 250 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. राजाच्या मुलाचं लग्न होतं. काय, राजाच्या मुलाचं लग्न होतं. इकडं लक्ष द्या. राजानं घरोघरी जाऊन पत्रिका वाटलेल्या होत्या आणि त्या पत्रिकेमध्ये ती टीप टाकलेली नव्हती. कोणती ती टीप टाकतात बघा, आहेर स्वीकारले जाणार नाही. आता ही टीप टाकण्यासाठी स्पर्धा आहे. राजानं काय ती टीप टाकलेली नव्हती. आणि माझं पण असं म्हणणं आहे म्हस्के काका, अशी टीप टाकू नये का, तर याची 2 उत्तर मी आपल्या पुढे देतो. पहिलं उत्तर असं आहे, आपण ही टीप टाकता म्हणजे आपण समोरच्या व्यक्ती जो काही आहेर आपल्याला घेऊन येत असतो त्या आहेराला आपण नको म्हणतो. म्हणजे त्या आहेराच्या मोबदल्यात तो त्याचं प्रेम घेऊन येत असतो, परिणाम आपण त्याच्या प्रेमाला लात मारतो. म्हणून आहेर स्वीकारले जाणार नाही अशी टीप टाकायची नाही. आणि दुसरं उत्तर असं आहे, आपण टीप टाकतो आहेर स्वीकारले जाणार नाही म्हणजे आपण आपल्या संपत्तीचा गर्व करतो. लग्नाला यायचं, खायचं आणि मुकाट्यानं निघायचं, पाठ्याला काही कमी असं वाटत नाही का तुम्हाला. म्हणून अशी टीप टाकायची नाही. आणि राजानं काय अशी टीप टाकलेली नव्हती. घरोघरी जाऊन राजानं पत्रिका वाटल्या. आता घरी पत्रिका घेऊन कोण आलंय, राजा आलाय. कोण लग्नाला जाणार नाही, सगळ्यांची तयारी झाली. पन्हाळेमध्ये सुद्धा पत्रिका आली आणि त्या पन्हाळ्यामध्ये 200 ते 250 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. एक आवारे बाबा नावाचे एक बाबा होते बरं का. 80-79 वयाचे बाबा, आवारे बाबा. किती वर्षापूर्वीचं सांगतोय, 200 ते 250 वर्षापूर्वीचं. आवारे बाबाचे आडनावाचे एक बाबा राहत होते. राजानं त्यांनाही पत्रिका दिली. आता त्या बाबांनी विचार केला आणि त्या बाबाला कोणीही नव्हतं. आई नव्हती, वडील नव्हते, भाऊ नाही, बहीण नाही, कोणी नव्हतं. मुलगा नव्हता, मुलगी नव्हती, कोणी नव्हतं. एकटे बाबा होते. आणि जवळ काय होतं, फक्त एक छोटंसं घर पत्र्याचं, 2 शेळ्या, एक गाय, बाकी काही नव्हतं. आणि थोडीफार जमीन, काय थोडी त्या काळात थोडीफार जमीन होती. बाबानं विचार केला, आली आहे ना पत्रिका
आणि करायचं आहे ना आहेर, तर मग सगळंच आपण आहेर करून टाकू. म्हणजे काय केलं त्या बाबांनी, थोडीफार जी जमीन होती ना विकली, 2 शेळ्या होत्या त्या विकल्या, एक गाय होती ती सुद्धा विकली, ते छोटंसं घर होतं ते सुद्धा विकलं, घरातले भांडे सुद्धा विकले, फक्त अंगावरचे कपडे तेवढे शिल्लक ठेवले, सगळं विकलं. आता काय करायचं, मागं ना पुढं फुफटावलं. म्हणजे काय काय करायचं बाकी, आता सप्त्याला जायचं, जेवण करायचं, कीर्तन ऐकायची, पारायण करायची, काकडा करायचा, काय करायचं बाकी, सगळं विकलं आणि राजाच्या मुलाच्या लग्नाला गेले. तर त्या ठिकाणी सर्व मंत्रिमंडळ, प्रधान, सचिव, सर्व मंत्रिमंडळ उपस्थित होतं आणि त्यापैकी प्रधानानं हातामध्ये माईक घेतला आणि घोषणा केली, जे जे कोणी लग्नाला आलेले असतील त्यांनी असं लाईनीत यायचं, आपलं नाव, आपलं गाव, आपला पत्ता, मोबाईल नंबर सगळं सांगायचं आणि जो काही आहेर आणलेला आहे तो आहेर या ठिकाणी करायचा. आणि दुसरी घोषणा त्या प्रधानानं केली की जो कोणी मनुष्य जो काही आहेर या ठिकाणी करेल त्याला त्याच्या आहेराच्या दुप्पट आहेर तिथंच दिला जाईल. काय घोषणा होती महाराज, दुप्पट आहेर. ऐका, सर्वांनी असं लाईनीत यायचं, सर्वांनी असं लाईनीत यायचं. प्रधानानं हातामध्ये माईक घेतला आणि सर्वांनी असं लाईनीत आल्यानंतर नाव विचारलं, आपलं नाव. प्रधानानं विचारलं, आपलं नाव. बाबा हुशार होते पण. रवी भवर. आपलं गाव पन्हाळे. आपला आहेर 51 रुपये. आता किती वर्षापूर्वीचं, हा 51 रुपये. लगेच दुप्पट 102 रुपये. चला पुढं, आपलं नाव. प्रधानानं विचारलं बरं का, आपलं नाव. हरिभाऊ पिंगळे. आपलं गाव जांभुडके. धामोरी. आपला आहेर 101 रुपया. लगेच 202 रुपया. चला पुढं. असं करता करता हे उपरनेवाले बाबा, आपलं नाव. शेलार बाबा. आपलं गाव पन्हाळे. आपला आहेर 202 रुपया. लगेच 404 रुपया. असं करता करता पखवादे महाराजांचा नंबर आला. सागर. आपलं नाव सागर महाराज. आपलं गाव पन्हाळे. आपला आहेर 501 रुपया. लगेच 1002 रुपया. असं करता करता पुढचा नंबर आला विनेकरी बाबाचा. आपलं नाव मधुकर पवार. पवार बाबा. आपलं गाव तिसगाव. आपला आहेर 1001 रुपया. लगेच 2004 रुपया. असं करता करता आपले तात्या श्रावण तात्याचा नंबर आला. आपलं नाव श्रावण तात्या. आपलं गाव न्हाणावे. आपला आहेर 5001 रुपया. लगेच 10,002 रुपया. असं करता करता मग म्हस्के काकांचा नंबर आला. आपलं नाव म्हस्के काका. आपलं गाव पन्हाळे. आपला आहेर अर्ध्या तोळ्याची अंगठी. लगेच 1 तोळ्याची अंगठी. असं करता 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 ते 80-79 वयाचे ते आवारे बाबा, त्यांचा नंबर आला. लक्षात आहे ना ते बाबा, त्यांचा नंबर आला. आणि प्रधानानं विचारलं, बाबा आपलं नाव. म्हणे आवारे बाबा. आपलं गाव पन्हाळे. आपला आहेर म्हटलं आणि तो लटलट 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 करणारा हात कोपरीच्या खिशात गेला आणि बाबानं ते पाकिट काढलं. आता ते सगळं भरलेलं होतं ना पाकिटात, ते पाकिट काढलं आणि त्या प्रधानाच्या हातामध्ये दिलं. प्रधानानं विचारलं, बाबा याच्यात काय आहे? बाबांना सांगितलं, याच्यात माझं सर्वस्व आहे. त्यावेळेस प्रधानानं राजाला सांगितलं, राजे
आपण हरलो. अरे असं काय दिलंय त्या बाबांनी? अहो राजे, आपण हरलो. अरे असं काय आहे त्या पाकिटामध्ये? प्रधान म्हणतो, राजे आपण हरलो. ऐका, त्या बाबानं त्या राजाला जिंकलं. कशाच्या बळावर? सर्वस्वाच्या बळावर. सर्वस्व दिलं आणि जिंकलं. आता राजे म्हणतो की अरे असं काय दिलंय त्यानं? प्रधानानं सांगितलं, त्यानं आपल्याला त्याचं सर्वस्व दिलेलं आहे. मग आपला नियम काय आहे? सर्वस्व दुप्पट आहे. मग त्यानं जर आपल्याला त्याचं सर्वस्व दिलं तर आपण सुद्धा आपलं सर्वस्व त्याला दिलं पाहिजे. फार तर फार आपण आपलं सर्वस्व त्याला एकदा देऊ शकतो, दुसऱ्यांदा काय द्यायचं? आणि त्याला जर देऊ शकत नाही तर उरलेल्या 3.5 चरणाला आपण काय देणार आहे? ऐका, संपलं आपलं. त्या बाबानं त्या राजाला जिंकलं. कशाच्या बळावर? सर्वस्वाच्या बळावर. सर्वस्व दिलं आणि जिंकलं. तर ऐका, तो जगाचा मालक पंढरीधीश पांडुरंग परमात्मा, याला जर आपल्याला जिंकायचं असेल तर त्याला सुद्धा आपण सर्वस्व दिलं पाहिजे. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराजा माऊली, ज्ञानेश्वर माऊली, झालेली सेवा भगवान परमात्म्याच्या चरणी, तुम्हा जनता जनार्दनाच्या चरणी, विशेष करून माझ्या आई वडिलांच्या चरणी, विशेष करून माझे गुरुवर्य हरिभक्त महंत त्र्यंबकेश्वरानंद सरस्वती महाराज त्र्यंबकेश्वर यांच्या चरणी सेवा समर्पित करतो. स्वानंद सुख निवासी गुरुनाम गुरु सद्गुरु जोग महाराज आणि आदी करून सर्व अध्यापक मंडळी या सर्वांच्या चरणी सेवा समर्पित करतो. कीर्तनाला साथ करणारे मृदुंगाचार्य हरिभक्तपरायण सागर महाराज, अतिशय सुंदर मृदुंगाची साथ केली, त्यांनाही मी धन्यवाद देतो. विनेकरी बाबा, पवार बाबा, त्यांनाही मी धन्यवाद देतो. 2 तास उभे राहिले. त्यांच्या शेजारी उभे असणारे पन्हाळे भजनी मंडळ, तुम्हालाही धन्यवाद देतो. हे उभे असणारे आमचे छोटे हर्षल दादा, अतिशय सुंदर नाचतात. यावेळेस काही नाचले नाही. हर्षल दादा या ठिकाणी 2 तास उभे राहिले, तुम्हालाही धन्यवाद देतो बरं का महाराज, छोटे महाराज. त्यांच्या शेजारी उभे असणारे आमचे गुरु समान असणारे हरिभक्तपरायण दगू बाबा, म्हणजे त्यांच्यासमोर कीर्तन करायची माझी अजिबात म्हणजे, तरी त्यांनी 2 तास या ठिकाणी उभं राहून माझं कीर्तन ऐकलं, त्यांनाही मी धन्यवाद देतो. शेजारी उभे असणारे माझे मोठे बंधू भारत महाराज गोसावी, त्यांनाही धन्यवाद देतो. शेजारी उभे असणारे समाधान महाराज, अतिशय सुंदर गायनाची सेवा केली, त्यांनाही धन्यवाद देतो. शेजारी उभे असलेले रामदास महाराज, त्यांच्याबरोबर दिंडीला होते, तुम्हालाही धन्यवाद देतो. आणि साऊंड सिस्टीमवाले काका, सुंदर साऊंड सिस्टीम लावली, तुम्हालाही धन्यवाद देतो. आणि आम्ही पुढं निघून गेलो होतो नानाव्याला. मग जाता जाता आम्ही तात्यांच्या घरी गेलो, श्रावण तात्याच्या. त्यांना म्हटलं चला कीर्तनाला. ते म्हटले मग तुमचं कीर्तन आणि आम्ही नाही, असं कधी होईल का? त्यांनाही घेऊन आलो, त्यांनाही धन्यवाद देतो. आणि फेटा बांधता बांधता मला म्हस्के काकाचा कॉल आला. म्हणे का रे, तुला आमच्या घरी बोलवलं होतं आणि तू डायरेक्ट मंडपात गेला. अहो म्हटलं वेळ झाला होता, कीर्तन झाल्यावर येऊ म्हटलं तुमच्या घरी. मग ते सर्व कुटुंबासहित कीर्तन ऐकण्याकरिता आले, तुम्हालाही धन्यवाद देतो. आणि माझ्यासोबत आलेले माझे वडील, तेही या ठिकाणी उपस्थित राहिले, त्यांनाही धन्यवाद देतो. कोणी राहिलं नाही ना? हां, तुम्ही म्हणशाल महाराज आम्ही जर नसतो तर तू कोणाला कीर्तन सांगितलं असतं, म्हणून तुम्हालाही धन्यवाद देतो. झालेली सेवा भगवान परमात्म्याच्या चरणी समर्पित आणि सेवेला पूर्णविराम. विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल. रामकृष्ण हरी 2 मिनिट.